नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. पीएम किसान हप्ता जो काही असणार आहे आपला 19 हप्ता, तो शेतकऱ्यांचा अकाउंटमध्ये कधी डिपॉझिट होणार आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांसाठी जी काही मागे चर्चा सुरू होत्या, ज्या पद्धतीने 6,000 ऐवजी 12,000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार का, तर नक्कीच मिळणार का, या संदर्भात शासनाकडून काही नियम, अटी किंवा काही याच्यासाठी प्रस्ताव आहेत का, किंवा ह्याच्यामध्ये आता पीएम किसान हप्ता मिळवण्यासाठी अजून काही जास्त अटी याच्यामध्ये वाढल्या आहेत का, ते सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत बघा. अगदी थोडक्यात तुम्हाला या माहिती आपण देण्यात आहे. त्यामुळे अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक केला नसेल लाईक करा, शेअर करा. बघा, ही जो काही हप्ता आहे 6वा हप्ता, आतापर्यंत 18 हप्ता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट झाले. ज्या शेतकऱ्यांनी 2019 पासून रजिस्ट्रेशन करून ठेवलं होतं अशा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हे हप्ते डिपॉझिट झाले. आता 2019 नंतर ज्या शेतकऱ्यांनी जमीन वगैरे खरेदी केल्या आहेत अशा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे डिपॉझिट होत नाही, भलेही त्यांनी कितीही ॲप्लिकेशन करो. कारण की याच्यासाठी जो काही नियम होता जमीन अधिग्रहणाचा, तो 2019च्या आधी त्यांनी ग्रहण केली असेल, त्यांनी विकत घेतली असेल, तर अशा शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत असतो. त्याच्यानंतर शासनाकडून ना आपण सगळं जाणणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत बघा. त्याच्यामुळे नंतर जे काही निकष अजून सरकारने वाढवले, जसं की ज्या शेतकऱ्यांचं जे शेतकरी इन्कम टॅक्स भरत आहे किंवा ज्याच्या घरातील काही लोक हे सरकारी नोकरीसाठी देखील अप्लाय झाले किंवा ज्यांचं उत्पन्न जास्त आहे अशा शेतकऱ्यांकडून शासनाने ते जी काही रक्कम होती ती रक्कम वापस घेतली आणि आतापर्यंत 35 कोटी रुपये ही रक्कम शासनाकडून जमा झालेली आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी ॲप्लिकेशन केलं, ज्या पद्धतीने आता लाडक्या बहीण योजनेसाठी सांगत आहेत की आम्ही या लाडक्या बहीण योजनेंना पैसा वापस घेऊ, त्याच पद्धतीने पीएम किसान योजनेमध्ये हे देखील त्यांनी सांगितलं होतं. परत आता ज्या शेतकऱ्यांचं आधार ई-KYC वगैरे किंवा आधार सीडिंग राहिलं आहे, ई-KYC राहिलं आहे किंवा भूमिलेख विभागाकडे जमिनीच्या प्रॉपर नोंदी नाही आहेत अशा शेतकऱ्यांना याचा हप्ता मिळालेला नाही आहे. हे सगळं झालं नियम आणि अटी. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला जो काही 6,000 रुपये हप्ता आहे, तो 6,000 रुपये हप्ता ऐवजी 12,000 रुपये हप्ता येईल का. कारण की या पद्धतीच्या ज्या काही इंडिकेशन, या पद्धतीच्या ज्या काही घोषणा वगैरे सांगण्यात येत होत्या त्या निर्मला सीतारामन यांच्याकडून सांगण्यात येत होत्या. त्यांनी ज्या पद्धतीने बैठकी वगैरे घेतल्या, त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही कृषी विभागासाठी जे काही निधी येतो निधी वाढवून आम्ही शेतकऱ्यांना देऊ. पण त्या संदर्भात ज्यावेळेस कृषी मंत्र्यांनी लोकसभेमध्ये सांगितलं, लोकसभेच्या अधिवेशनामध्ये सांगितलं की अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव अजून त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही आहे, त्यांना अशा प्रकारचं कुठलंही कागदोपत्री तिथे दिलेलं नाही आहे. आणि सेम उत्तर त्यांनी कागदावर म्हणजे कागदोपत्री जाहीर केलं आहे की आत्ता या वर्षी तरी 6,000 रुपयांऐवजी 12,000 रुपये आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे आता हा 12,000 रुपयांचा विषय इथे स्टॉप करून द्या मित्रांनो. कारण की या सरकारची काही दानत नाही आहे शेतकऱ्यांना पैसे द्यायची, फक्त शेतकऱ्यांचे पैसे उकडायची एवढीच यांची दानत राहिलेली आहे. असो, तुमचे मनातील क्वेश्चन हे सगळे सॉल्व्ह झाले असेल की 6,000 रुपये येतील. आणि जो काही 19वा हप्ता आहे, 19वा हप्ता आपल्याला फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये मिळणार आहे. कारण की हा जो काही हप्ता आहे हा 4-4 महिन्याच्या कालावधीमध्ये येतो. त्यांनी जो आपला 18वा हप्ता होता, 18वा हप्ता हा जाणून बुजून लोकसभेचं जे काही इलेक्शन झालं आणि त्याच्यानंतर विधानसभेचं जे काही इलेक्शन होतं त्याच्याच धर्तीवर शेतकऱ्यांना एक लाज म्हणून, एक लालूच म्हणून त्यांनी दिलं होतं मित्रांनो. पण आता जो काही आहे तो फेब्रुवारीमध्येच आपला पुढचा 19वा हप्ता येईल. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.